ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 5 सुरू करणार आहोत, मल्टिप्लिकेशन पार्ट 1. तर इथे बघा थोडीशी रिव्हिजन करू आपण. थर्ड स्टँडर्डमध्ये तुम्ही जे शिकला होता लॅटिस मेथड मल्टिप्लिकेशनची, तीच आपल्याला फॉलो करायची आहे इथे पण, फोर्थ स्टँडर्डमध्ये पण. तर इथे बघा महेंद्र काय म्हणतोय, 1 डझन बनानाज इन 12 बनानाज, हाऊ मेनी आर इन 8 डझन. म्हणजे जर एका डझनमध्ये जर 12 बनानाज असतात तर 8 डझनमध्ये किती असतील. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल ते फाइंड करायला, 12ला 8ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो मग 12चं इथे कशी फोड केली आहे, एक्सपान्शन कसं केलं आहे, 10 + 2. ठीक आहे. सो हे 10 + 2ला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे आपण, 8ने. सो इथे मल्टिप्लिकेशनचं साईन येईल, इथे 10 येईल, इथे 2 येईल. मग इथे 8ने पहिले कशाला मल्टिप्लाय होईल, 10ला. सो 8 10 जा 80 आणि 8 2 जा 16. म्हणजे हे 2 नंबर आपल्याला मिळाले. मग ह्याची नंतर काय करायचं आहे, ॲडिशन. म्हणजे मग आन्सर काय मिळाला आहे, 96. सो 8 डझन बनानाज मीन्स 96 बनानाज. नेक्स्ट बघू काय एक्झाम्पल दिलेलं आहे. कमल म्हणते, नाव आन्सर धिस. स्टुडंट्स आर स्टँडिंग इन 15 rows फॉर अ ड्रिल. देर आर 37 स्टुडंट्स इन ईच रो. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर ऑल टुगेदर. म्हणजे प्रत्येक रोमध्ये जर 37 स्टुडंट्स असतील तर मग आपण ॲडिशन करत बसणार का, 15 ह्याची नाही. आपण काय करणार, 37 × 15 करणार. मग आता ह्याच्याकरता 37चं पण आपल्याला एक्सपान्शन करायला लागलं आणि 15चं पण. मग 37चा एक्सपांडेड फॉर्म काय आहे, आपण नंबर मध्ये शिकलो आहे. 37 म्हणजेच काय होतं, 30 + 7 आणि 15 म्हणजे काय होतं, 10 + 5. सो इथे 30 + 7, ज्या नंबरला मल्टिप्लाय करायचा तो नंबर इथे येईल वरती, आणि ज्या नंबरने मल्टिप्लाय करायचा तो नंबर कुठे येणार आहे, इथे खालती. सो 37 आणि 10 आणि 5. मग पहिले आता काय करायचं, इथे मल्टिप्लिकेशनचं साईन येईल. ठीक आहे. सो ह्या 10नी या 30ला मल्टिप्लाय केल्यावर किती येतं, 300. मग ह्याच 10नी ह्या 7ला पण मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती येणार आहे, 70. मग ह्या 5नी 30ला मल्टिप्लाय केल्यावर किती येतं, 150. त्याच्यानंतर 5नी 7ला मल्टिप्लाय केल्यावर किती येतं, 35. मग हे जे ब्ल्यूमध्ये हे सगळे बॉक्सेस, ब्ल्यू बॉक्समध्ये जेवढे नंबर आलेत त्या सगळ्याची ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर मिळेल. सो या सगळ्याची ॲडिशन केल्यावर येतं आहे 500 and 555. सो देअर आर 500 and 555 चिल्ड्रन इन ऑल ऑन द फील्ड. कळलं आहे. तर आता आपण फर्स्ट या एक्झाम्पलपासून सुरू करूयात आपण सोडवायला. चला, आता इथे आधी आपण फोड करून घेऊयात. पहिला आपला क्वेश्चन काय आहे, 53 × 8. सो इथे 53चा एक्सपान्शन फॉर्म काय आहे, 50 + 3 आणि 8चं तर फक्त 8च आहे, युनिट नंबर आहे. सो इथे आता आपण टेबलमध्ये कसं लिहायचं आहे, इथे इंटू येईल, इथे येईल 50, इथे येईल 3 आणि त्याच्यानंतर खाली काय येणार आहे, कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला, 8नी. तर आता 8नी 8 5 जा किती, 8 5 जा 40 आणि मग हा 0 तसाच राहील. सो इथे आलं 400 आणि 8 3 जा किती, 24. म्हणजेच मग आता आपल्याला ॲडिशन कशाची करायची आहे, इथे साईडला करायची ॲडिशन, 400 + 24. सो इथे हे 4 असंच येणार आहे, 0 + 2 = 2 and 4. सो काय आलेलं आहे आन्सर. सो इथे काय लिहिणार आपण, हेन्स 53 × 8 = 424. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट काय आहे, 25 × 9. सो इथे 25चं एक्सपान्शन काय होईल, 20 + 5. म्हणजे 20 + 5ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 9नी. सो इथे मल्टिप्लिकेशन लिहू, इथे 9 लिहू, इथे 20 आणि इथे 5. ठीक आहे. ज्या नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे तो इथे साईडला आला पाहिजे, लेफ्ट साईडला. ठीक आहे. आणि आडव्यामध्ये कुठला आला पाहिजे, ज्याला आपण मल्टिप्लाय करणार आहे. सो बघा इथे 9 2 जा किती आहे, 9 2 जा 18 आणि मग हा 0 आहे तसा इथे लिहून टाकायचा. 9 5 जा 45. सो म्हणजे आता ॲडिशन कशाची होईल, 180 + 45. सो इथे साईडला आपण ॲडिशन करूयात, 180 + 45. 5 असेच येईल, 8 + 4 = 12. 12चा कॅरी ओव्हरला किती जाणार आहे, इथे 1 जाणार आहे. अगेन 1 + 1 = 2. सो आन्सर काय आलं आहे आपलं, 225. सो हेन्स 25 × 9 = 225. चला थर्ड बघूयात आपण, 86 × 5. आता 86चं परत एक्सपान्शन काय येणार आहे, 86 = 80 + 6. सो इथे मल्टिप्लिकेशनचा येईल, परत कशाने मल्टिप्लाय करणार आहे आपण, 5नी. सो तो 5 इथे येईल खालती, इथे येईल 80 आणि इथे येईल 6. चला, सो पहिले कशाने आपण मल्टिप्लाय करणार आहे, ह्या 80ला या 5नी मल्टिप्लाय करणार आहे. सो 5 8 जा किती माहिती आपल्याला, 40.
टेबल पार्ट करा सगळ्यांनी जर टेबल पार्ट नसतील तर, म्हणजे टेबल पार्ट केले की तुम्हाला आन्सर पटापट लिहिता येतील. सो 8 5 40 येणार आहे इथे, आणि हा राहिलेला एक 0 असाच घ्यायचा इथे, आणि 5 6 30. सो इथे काय येणार आहे 400 + 30. सो काय आलं आहे आन्सर आपलं 430. सो हेन्स 86 × 5 = 430. चला नेक्स्ट नंबर बघा काय आहे 47 × आता 11 आहे, म्हणजे 2 डिजिटला 2 डिजिटनी मल्टिप्लाय करायचं आहे. मग ते कसं करायचं, दोन्हीची फोल्ड लिहून घ्यायचं, एक्सपेन्शन लिहून घ्यायचं आधी. 47 म्हणजेच काय 40 + 7, आणि 11 म्हणजेच काय 10 + 1. ठीक आहे. आता आपण मल्टिप्लिकेशनचा टेबल तयार करूयात लॅटिस मेथडचा. सो इथे पहिले काय येणार आहे 40, मग येणार आहे 7, त्याच्यानंतर खालती काय येणार आहे, खालती पण आता 2 येतील, 10 आणि 1. ठीक आहे. सो आता इथे बघा 10नी 40ला मल्टिप्लाय केल्यावर किती येतं, 4 1 4 येतं पहिले, बरोबर. आणि 0 किती आहे, 10चा एक 0 आणि 40चा एक 0. सो 2 0 येणार. सोप्या पद्धतीने सोडवा, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. त्याच्यानंतर 10 × 7 किती 70, 1 × 40 किती 40, आणि 1 × 7 किती 7. आता हे जे हे सगळे आलेत नंबर, आपण जे आन्सर काढलेत आपण, त्या सगळ्याची काय होईल ॲडिशन, म्हणजेच काय 400 + 70 + 40 + 7. सो त्याची ॲडिशन केल्यावर बघा काय येतं 7 + 4 किती होतं 11. सो इथे 1, त्याच्यानंतर कॅरी ओव्हरला तो 1 जाणार इथे, आणि 4 + 1 = 5. सो आन्सर काय आलं आहे आपलं 517. सो देअरफॉर 47 × 11 = 517. ठीक आहे, कळलं आहे सगळ्यांना. चला नेक्स्ट बघूयात. 41 × 14 आहे आता. ठीक आहे, तर 41चं आपण एक्सपान्शन कसं लिहिणार आहे 40 + 1, आणि 14चं कसं लिहिणार आहे 10 + 4. सो इथे परत आपण लिहून घेऊ, इथे 40, इथे येणार आहे 1. खाली काय येणार आहे 10 आणि 4. सो 10नी आता 40ला मल्टिप्लाय केल्यावर किती येणार आहे, परत 4 1 4, आणि पुढचे 2 0. सो 400. 10नी 1ला गेल्यावर किती येईल 10. 4नी 40ला किती येईल 4 4 तुम्हाला माहिती आहे 4 4 16, आणि मग 0 घ्यायचा पुढे राहिलेला. सो 160, आणि 4 1 4. म्हणजे आता ह्या चारही नंबरची काय होईल ॲडिशन होईल. सो 400 + 160 + 10 + 4. सो सगळ्याची ॲडिशन करूयात. इथे येईल 4, 6 + 1 = 7, अँड 4 + 1 = 5. सो हेन्स आन्सर काय आलं आहे आपलं 41 × 14 काय आलं आहे आपलं 574, म्हणजेच 574. चला लास्ट बघूयात 68 × 12. आता 68ची आता हे सगळ्यांनी तुम्ही न बघता करा, व्हिडिओ पॉज करा आणि न बघता करा. 68चा येणार आहे 60 + 8, आणि 12चा येणार आहे 10 + 2. सो इथे परत आपण टेबल तयार करून घेऊ. इथे येईल 60, मग येईल 8, त्याच्यानंतर येणार आहे इथे 10 आणि 2, ज्या नंबरने आपण मल्टिप्लाय करणार आहे. सो इथे परत 6 1 6, आणि त्याच्यानंतर 2 0, म्हणजे 600. 10 8 किती माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना 80. 2 6 किती आहे 12, आणि मग राहिलेला 0 इथे घ्यायचा, आणि 8 2 16. आता मग या सगळ्याची ॲडिशन होईल 600 + 120 + 80 + 16. सो 0 + 0 + 0 + 6 किती येणार आहे 6. त्याच्यानंतर 2 + 8 = 10, अँड 10 + 1 = 11. सो कॅरी ओव्हरला जाईल 1. सो 6 + 1 = 7, + 1 = 8. सो आन्सर काय मिळालेला आहे आपल्याला, हेन्स 68 × 12 = 816. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्सरसाइज आपण सॉल्व करू लगेच. पुढचं आपल्याला जे बघायचं आहे ते आहे मल्टिप्लाइंग बाय 3 डिजिट नंबर. आत्तापर्यंत आपण 2 डिजिट नंबरनी केलं, आता आपल्याला 3 डिजिट नंबरनी करायचं आहे. तर त्याच्याकरता तुमच्या बुकमध्ये आधी ते दिलं आहे, आपण ते समजून घेऊयात. इथे बघा मल्टिप्लाइंग होल 100 बाय 1 डिजिट नंबर, म्हणजे 4ला जर मी 100नी मल्टिप्लाय करणार असेल तर 100 आपण कसं लिहितो 1h पण लिहितो, किंवा नुसतं h पण लिहितो. ठीक आहे. सो 4 × 100 म्हणजेच किती येतं 4h, म्हणजेच किती येतं 400. ऑल्सो 6 × 100 म्हणजेच इथे मी काय लिहू शकते 6 × 1h, म्हणजेच काय आता आन्सर 600.
तसंच 2 × 4, मग इथे 4च्या ऐवजी आपण 400च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, 4h लिहू शकतो. म्हणजे मी फक्त काय करणार, 2नी 4ला मल्टिप्लाय करणार, म्हणजे 2 4 जा 8 आणि मग पुढचे 2 0. h म्हणजे काय 100च आहे, सो 2 0 असे येणार पुढे त्याचा आन्सरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे आपल्याला सोडवायचं आहे, ही एक्सरसाइज. कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन्स. तर इथे फर्स्ट क्वेश्चन बघा सोडवून दिलेला आहे 4h × 5. ठीक आहे. सो 4h. आता इथे मग काय केलं आहे, h म्हणजे आपल्याला माहिती आहे 100 आहे आणि 4 × 5 किती होतं, 20 होतं. आणि hचे 100 म्हणजे 100चे किती 0 असतात, 2 असतात, ते फक्त पुढे लावले म्हणजे 2000 मल्टिप्लिकेशन त्याचा आन्सर आलं. ठीक आहे. तसं आता आपण पुढचं करूयात सॉल्व. 20 × 3h. मग आता मी काय करणार, पहिले 20 × 3 करणार. तर 3ने 20ला मल्टिप्लाय केल्यावर किती येतं, 3 2 जा 6 म्हणजे 60 येतं, बरोबर. आणि मग 60 आल्यानंतर h आहे म्हणजे किती येणार, 0 पुढे 2 0 येणार. आता इथे बघा 40 × 500 आहे. ठीक आहे. मग आता आपण पहिली सुरुवात कशाने करणार, 4 × 5नी. मग 4 × 5 केल्यावर किती येणार, 5 4 जा 20 येणार. आणि मग 0 किती आहेत बघा, 1 2 आणि 3. सो हे 3 0 पुढे येणार त्याच्या, म्हणजे आन्सर काय येणार आहे 20,000. तसंच पुढे बघा 800 × 60. जेव्हा जेव्हा 0 असतात ना, ते 0 आपण नंतर लावू शकतो, फक्त मेन नंबरची मल्टिप्लिकेशन करायचं आणि शेवटी 0 लावायचे. सो इथे बघा 8 6 जा, चला आपल्याला माहिती आहे 8 6 जा 48. सो 48 आपण लिहून घ्यायचं आधी. 0 किती येत आहे मग 1 2 आणि 3. सो 3 0 पुढे घ्यायचे. पुढे बघा 35 × 200 आहे. मग आता आपल्याला माहिती आहे 35 × 2 म्हणजे किती आहे, 70 होतं. ठीक आहे. तुम्ही हे करून बघा मल्टिप्लिकेशन. मग 35 × 2 70 झाल्यावर इथे 70 आलं. आणि मग 0 किती आहेत पुढे मल्टिप्लिकेशनमध्ये, टोटल मल्टिप्लिकेशनमध्ये 2. सो हे 2 0 पुढे घ्यायचे. आता इथे बघा, इथे सांगितलं कुठल्या नंबरला 70ने मल्टिप्लाय केलं तर 7000 येईल. म्हणजे ह्याचा अर्थ इथे एक 0 आहे, म्हणजे इथे कुठेतरी किती 0 असले पाहिजेत, 2 0 असले पाहिजेत. मग ते 2 0 कशाला असणार आहेत, म्हणजे आपण समजा 100 घेतलं इथे, तर 100 × 70 किती येईल, 7 1 जा 7 आणि हे 3 0 पुढचे, कळलं आहे. सो 100 × 70 इज 7000. नेक्स्ट बघूयात 7h × 2. आता 7h म्हणजे 700 आहे आणि 7 × 2 म्हणजे किती होतं, 14 होतं. आणि मग पुढचे 2 0. सो काय आलं आन्सर 1400. आता इथे 20 × 300 आहे. मग आता हे 3 0 आपण असेच ठेवायचे आणि मग 3 × 2 करायचं. 3 × 2 काय आहे, 6 आहे. आणि मग 3 0 पुढचे ठेवायचे त्याच्या पुढे 6च्या. सो 6000 आन्सर आलं. आता 600 × 30 आहे. परत हे 3 0 असेच राहिले. आणि आपण 6 3 जा आपल्याला माहिती आहे, 6 3 जा 18. सो 18 आणि मग पुढे 3 0, 18,000. ह्याला पण असंच होणार आहे, 9 2 जा 18. पुढे किती येणार आहे 0 3. सो 18,000. इथे पण 18,000 आलं. आता 600 × 42 आहे. मग 42 × 6 आपल्याला करून बघायला लागेल. मग 42 × 6 केल्यानंतर पुढे फक्त 2 0 ठेवायचे. आता 42 × 6 आपण बुकमध्ये करून बघूयात. इथे रफमध्ये मी करून दाखवते. 42 म्हणजेच काय, 40 + 2. ठीक आहे. सो 40 + 2ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 6ने. ठीक आहे. सो 6 4 जा किती आहे 24. आणि मग हा राहिलेला 0 इथे घ्यायचा आणि 6 2 जा किती आहे 12. म्हणजे मग कशाची ॲडिशन होईल, 240 + 12. सो इथे 0 + 2 इज 2, 4 + 1 इज 5 अँड 2 असाच खाली. सो 252. म्हणजेच आन्सर काय येतं आहे 42 × 6चं 242. सो इथे 242 आपण लिहिणार. आणि मग पुढे 0 किती आहेत 2, ते 2 0 पुढे असेच ठेवायचे. आता इथे पुढे बघा 15ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 30,000 येतं. तर आता 30,000 आन्सर आला. आपल्याला माहिती आहे की 15 2 जा 30 म्हणजे हा नंबर आपल्याला माहिती आहे. 15 2 जा 30. मग तो 2 आपण इथे लिहून घेऊयात. आणि मग पुढे 0 किती आहेत 1 2 3. सो हे 3 0 आपण असे मांडून घ्यायचे इथे. म्हणजे 15 × 2000 केल्यावर आन्सर काय येतं 30,000. ठीक आहे. आता पुढे बघा मल्टिप्लाइंग एनी 3 डिजिट नंबर बाय 1 डिजिट नंबर. कुठल्याही 3 डिजिट नंबरला 1 डिजिटने मल्टिप्लाय कसं करायचं, तर तो जो 3 डिजिट नंबर आहे तो आधी एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहून घ्यायचा. म्हणजे आता हे 245 आहे, ते कसं लिहिलं 200 + 40 + 5. आणि मग त्याला मल्टिप्लाय कशाला केलं 8ने. सो 200ला 8ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं 8 2 जा 16. मग 2 0 पुढचे 8 4 जा 32 आणि हा 0 आणि 8 5 जा 40. आणि मग या सगळ्याची या तिन्ही ह्या ब्ल्यू
स्क्वेअरमधली म्हणजे ब्ल्यू रेक्टँगलमधले ॲडिशन केल्यानंतर हे काय येणार आहे, आन्सर आपल्याला मिळणार आहे मल्टिप्लिकेशनचं. सो हे काय आलं आहे आन्सर 1960. सो आता हे आपण पुढचं मल्टिप्लिकेशन सॉल्व करायला घेऊयात. फर्स्ट काय आहे 124 इंटू 3. सो इथे 124चा आधी आपण एक्सपांडेड फॉर्म लिहून घेऊ. ठीक आहे, 124चा एक्सपांडेड फॉर्म काय येणार आहे 100 बरोबर. 1 म्हणजे 100 प्लस 20 प्लस 4 आणि 3 तर असंच राहणार आहे. आता ह्याला आपलं मल्टिप्लिकेशन करायचं आहे कशाने, लॅटिस मेथडनी. सो इथे येईल 100 20 अँड 4 आणि मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 3नी. सो खाली तो नंबर खाली येईल इथे. आता 3नी 100ला मल्टिप्लाय केल्यावर काय येतं 300. 3नी 20ला मल्टिप्लाय करायला तर काय येतं 3 2 जा 6 आणि मग हा 0 आणि 3 4 जा 12. आता या तिन्ही नंबरची ॲडिशन करून घेऊ. 300 प्लस 60 प्लस 12. सो याचा आन्सर काय येणार आहे 2 6 प्लस 1 इज 7 अँड 3. 3च्या इथे काहीच नाही आहे ना, मग ते डायरेक्ट 3 इथे येणार आहे. सो हेन्स आन्सर काय आलं आहे आपलं 124 इंटू 3 इज इक्वल टू 372. चला सेकंड सॉल्व करूयात. 367 इंटू 5. आता 367ची आपण फोड करून घेऊ, म्हणजेच काय एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहून घेऊ. सो काय येणार आहे एक्सपांडेड फॉर्म 300 प्लस 60 प्लस 7 बरोबर. आता ह्याला आपण मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 5नी. सो इथे लिहून घेऊ आता पहिले इथे मल्टिप्लिकेशन 367 आणि मल्टिप्लाय कशा करायचं आहे 5नी. ठीक आहे, आता 5 3 तुम्हाला माहिती आहे 5 3 किती 15 आणि मग 2 0 पुढचे असेच घ्यायचे. 5 6 30 मग एक 0 तसाच घ्यायचा खाली आणि 5 7 35 म्हणजे ॲडिशन कशाची होईल 1500 प्लस 300 प्लस 35. आता हे ॲडिशन करताना नीट तुम्ही म्हणजे युनिटच्या खाली युनिट आलं पाहिजे, युनिटच्या खाली नंतर 10च्या खाली 10 आलं पाहिजे, 100च्या खाली 100 आलं पाहिजे आणि 1000च्या खाली 1000, नाही तर तुमचं हे ॲडिशन चुकू शकते. सो 5 0 प्लस 0 प्लस 3 इज 3 5 प्लस 3 इज 8 आणि हा 1 असाच इथे. ठीक आहे, सो आपला आन्सर काय आलेला आहे हेन्स 367 इंटू 5 इज इक्वल टू 1835. नेक्स्ट बघूयात थर्ड. ते आहे 408 इंटू 9. आता 400चा आपण काय लिहिणार एक्सपांडेड फॉर्म 400 प्लस 0 प्लस 8. मतलब लिहिताना हा 8 0 लिहायचा का आपण नाही लिहायचा. सो इथे मल्टिप्लिकेशनमध्ये 400 आणि त्याच्यानंतर काय येईल इथे 8 आणि मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 9नी. सो 9 लिहून घेऊ इथे. आता 9 4 किती तुम्हाला माहिती आहे 9 4 36 आणि मग पुढचे 2 राहिले 0 असेच घ्यायचे आणि 8 9 72. टेबल पाठ करा सगळ्यांनी म्हणजे मग हे पटपट तुम्हाला आन्सर काढता येतील. आता ॲडिशन कशी करायची आहे मग 3600 प्लस 72 म्हणजे आन्सर काय आलेलं आहे 3672. सो हेन्स 408 इंटू 9 इज इक्वल टू 3672. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 627 इंटू 8. मग आता 627चा आपण काय करायचं आहे एक्सपांडेड फॉर्म. तो काय येईल 600 प्लस 20 प्लस 7 बरोबर. आता ह्याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 8नी. सो हे टेबलमध्ये लिहून घेऊ आपल्या 600 मग येणार आहे 20 मग येणार आहे 7 आणि मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 8नी. ठीक आहे, 8 6 किती तुम्हाला माहिती आहे 8 6 48 आणि पुढचे 2 0 असेच येणार आहेत. 8 2 16 आणि 8 0 0. 8 7 56. आता या सगळ्याची ॲडिशन करून घेऊयात 4800 प्लस 116 प्लस 56.
0 + 0 + 6 इज 6, 6 + 5 इज 11, कॅरी ओव्हरला किती गेला 1, 8 + 1 इज 9 + 1 इज 10, कॅरी ओव्हरला अगेन कुठे गेला 4च्या डोक्यावर 1, 4 + 1 इज 5. सो हेन्स आन्सर काय आलेला आहे, हेन्स 627 × 8 इज इक्वल टू 5016. चला नेक्स्ट बघूयात 5th क्वेश्चन. 840 × 4. आता 840चा आपण एक्सपांडेड फॉर्म लिहू आधी. 840 इज इक्वल टू 800 + 40 प्लस काय, युनिट प्लेसला काय 0, सो तो 0 असाच येईल. आता हे टेबलमध्ये लिहून घेऊ आपण, म्हणजेच आपण आता घेताना फक्त काय घ्यायचं आहे 800 आणि 40. सो 800 आणि 40 कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 4नी. सो 4 8 जा 32 आणि मग 4 0 जा 0, 4 0 जा 0. तर इथे 4 4 जा किती आहे 16 आहे आणि 4 0 जा 0, सो काय येणार आहे 160. आता या जागेची ॲडिशन करू आपण. 3200 + 160. सो इथे आलं 0, 0 + 6 इज 6, 2 + 1 इज 3 अँड 3. किती आलं मग आन्सर, हेन्स 840 × 4 इज इक्वल टू 3360. चला नेक्स्ट बघूयात 6th क्वेश्चन. 716 × 7. मग आता एक्सपांडेड फॉर्म कशाचा करायचा आहे 716चा. सो काय येईल तो 700 + 10 + 6. सो टेबलमध्ये काय काय येणार आहे 700 10 आणि 6 आणि मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 7नी, तो नंबर खाली येईल. सो आता पहिले बघा 7 7 जा किती आहे 49, 7 0 जा 0, 7 0 जा 0, 7 × 10 इज 70 अँड 7 × 6 इज 42. आता ह्याची ॲडिशन करूयात. 4900 + 70 + 42. 0 + 0 + 2 इज 2, 7 + 4 किती येणार आहे 11, कॅरी ओव्हरला 1, 9 + 1 इज 10, सो कॅरी ओव्हरला 1, 4 + 1 इज 5. म्हणजेच आपला आन्सर काय आलेला आहे 716 × 7 इज इक्वल टू 5012. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे जो छोटासा वर्ड प्रॉब्लेम आहे, सिम्पल आहे अगदी. त्याचं सोल्युशन बघूयात आपण. काय विचारलं आहे, द कॉस्ट ऑफ 1 चेअर इज 650. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 4 चेअर. म्हणजे एका चेअरची कॉस्ट काय आहे 650. मग अशा 4 चेअरला किती करायला लागेल आपल्याला, म्हणजे 650 + 650 + असं 4 वेळा ॲडिशन करायला लागेल. मग आपल्याला काय माहिती आहे, जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन शिकला तेव्हा तुम्हाला काय सांगितलं गेलं असेल, रिपीटेड ॲडिशन इज मल्टिप्लिकेशन. म्हणजे जेव्हा रिपीट होते ॲडिशनची तेव्हा आपण काय करतो मल्टिप्लिकेशन. म्हणजेच मग हे ॲडिशन न करता आपण काय करायचं, या 650ला 4नी मल्टिप्लाय करायचं, ते जास्त सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे. सो आता इथे लिहून घेऊ आपण. चला मग इथे सोल्युशनमध्ये तुम्ही काय लिहिणार, मल्टिप्लिकेशन करायचं काय आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन. सो कशाचं मल्टिप्लिकेशन 650 × 4, बरोबर. आता 650चा आपण काय करायचं आहे एक्सपांडेड फॉर्म लिहून घ्यायचा आहे. काय येणार आहे 600 + 50 + 0 आणि त्याला 4नी मल्टिप्लाय करायचं. तर आपण लॅटिस मेथडनी करूयात. सो इथे येणार आहे 600 आणि इथे येणार आहे 50. 0 लिहिणार का आपण, नाही, कारण कुठल्याही नंबरला 0नी मल्टिप्लाय केल्या शेवटी आन्सर काय येणार आहे त्याचं 0च येणार आहे. मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 4नी, सो तो 4 इथे लिहून घेऊ. आता 4 6 जा किती आहे 24, 4 0 जा 0, 4 0 जा 0, 4 5 जा 20 आणि 4 0 जा 0. म्हणजे ॲडिशन कशाची होणार आहे इथे 2400 + 200. म्हणजे आन्सर काय आलेला आहे 0 0, 4 + 2 किती येतं 6 आणि 2. ठीक आहे, हे आन्सर आलेलं आहे आपलं 2600. मग आता आपण खाली आता वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणजे मग आन्सर वर्डमध्ये लिहायला लागेल खाली. सो काय येईल आन्सरमध्ये, द कॉस्ट ऑफ 4 चेअर इज of 4 chairs is ₹2600. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पण एकदम सिम्पल आहे.
1 स्मॉल सॅक ऑफ राईस कॉस्ट ₹825. सॅक म्हणजे काय, एक पोतं, भाताचं पोतं एक कितीला पडतं, 825ला. सो हाऊ मच डू 5 सच सॅक कॉस्ट, म्हणजे जर 5 पोते आपण घ्यायचे म्हटले तर आपल्याला त्याची किती कॉस्ट पडेल, म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला, 825ला 5नी मल्टिप्लाय करायला लागेल. सो आन्सरमध्ये लिहून घ्या, मल्टिप्लिकेशन, कशाचं मल्टिप्लिकेशन होईल, 825 इंटू 5. सो आता 800चं आपण पहिले काय करून घ्यायचं आहे, सॉरी 825चं काय करून घ्यायचं आहे पहिले, एक्सपांडेड फॉर्म. तो काय येईल, 800 + 20 + 5. त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे, 5नी. सो टेबल लिहून घेऊ आपण, 825 आणि याला मल्टिप्लाय कशाने करणार आपण, 5नी, कारण 5 सॅकची त्याला कॉस्ट फाईंड करायची आहे. ठीक आहे. आता 5नी 8ला मल्टिप्लाय करा, किती येतं, 5 8 जा 40, 5 0 जा 0, 5 0 जा 0. परत 5 2 जा किती आहे, 10 आणि मग 5 0 जा 0. त्याच्यानंतर 5 5 जा किती आहे, 25. ठीक आहे. सो या सगळ्याची आता ॲडिशन करायची, 4000 + 100 + 25. सो आन्सर काय आलं इथे, 5 2 1 आणि 4, म्हणजे 4125. सो इथे आन्सरमध्ये काय लिहिणार आपण, द कॉस्ट ऑफ 5 सॅक्स इज ₹4125. सो इथे आता आपलं पेज नंबर 30वरचं आपलं मल्टिप्लिकेशन संपलेलं आहे. लगेच पुढचं बघूयात आपण. चला, पुढचा टॉपिक तुमचा आहे मल्टिप्लाइंग अ 3 डिजिट नंबर बाय अ 2 डिजिट नंबर. आत्तापर्यंत आपण 3 डिजिट नंबर कशाने मल्टिप्लाय केला, 1 डिजिटनी. आता आपल्याला 2 डिजिटनी मल्टिप्लाय करायचं आहे. एक एक्झाम्पल बघू आपण इथे. व्हाईल प्लांटिंग राईस 28 rows हॅव बीन प्लांटेड विथ 244 सॅपलिंग्स इन ईच रो. हाऊ मेनी सीडलिंग्स हॅव बीन प्लांटेड, म्हणजे एका रोजमध्ये किती प्लांट केले, 244. असे किती रोज आहेत, 28. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. सो इथे आता बघा, देर आर 244 सीडलिंग्स इन ईच रो, सो देअर मस्ट बी 28 टाइम्स ॲज मेनी सीडलिंग्स इन 28 rows. सो वी विल मल्टिप्लाय 244 बाय 28. आता मग दोघांचा एक्सपांडेड फॉर्म लिहायला लागेल. 244चा काय येईल, 200 + 40 + 4, आणि 28चा काय येईल, 20 + 8. सो नेहमीप्रमाणे आपण इथे हा टेबल तयार करून घ्यायचा आहे, आणि हे जे ब्ल्यू बॉक्समध्ये सगळे नंबर आहेत त्या सगळ्याची ॲडिशन केली की आपल्याला आन्सर मिळेल. ठीक आहे. तर आपण आता मल्टिप्लिकेशन, हे जे तुमचं पेज नंबर 31वरचं मल्टिप्लिकेशन आहे हे सॉल्व करायला घेऊयात पडता. चला, इथे पहिला बघा प्रॉब्लेम काय आहे, 819 इंटू 12. सो आता 819चं आपण काय करायचं आहे, एक्सपांडेड फॉर्म. सो 800 + 10 + 9, आणि 12चा काय येणार आहे एक्सपांडेड फॉर्म, 10 + 2. सो आपल्याला ह्या नंबर्सला या 2 नंबर्सनी मल्टिप्लाय करायचं आहे. सो टेबलमध्ये ते मांडून घेऊ आधी. 800 मग 10 आणि मग 9. खाली काय येणार आहे, 10 आणि 2. ठीक आहे. आता आपण 2 डिजिटने मल्टिप्लाय करतो आहे ना, सो 2 नंबर येणार, 10 आणि 2. मग आता सर्वात पहिले आपण मल्टिप्लाय कशाने करायचं आहे, 10नी. सो 10नी आधी मल्टिप्लाय करू. 10 8 जा किती येतं, 80 येतं, आणि मग 10 0 जा 0, 10 0 जा 0. 10 10 जा किती आहे, 100. 10 9 जा 90. आता 10नी संपलं आहे मल्टिप्लाय करून. आता 2नी राहिलं आहे, तसं 2नी ह्या सगळ्या नंबरला मल्टिप्लाय करायचं. सो 2 8 जा किती येणार आहे, 16. 2 0 जा 0, 2 0 जा 0. 10 2 जा किती आहे, 20, आणि 2 9 जा किती आहे, 18. म्हणजे आता हे सगळे नंबर आपल्याला मिळालेत. मग आता या सगळ्या नंबरची काय करायचं आहे, ॲडिशन करायची. सो आता हे लिहून घेऊ आपण. 8000 प्लस काय येणार आहे, खालचा मोठा नंबर आधी आपण लिहू, जो 4 डिजिट आहे, 1600 प्लस काय येईल, 100. आता सगळे 2 डिजिट नंबर आहेत ते तुम्ही कसेही लिहा. सो मी लिहून घेते सिरियली, 20 मग 90 प्लस 18. आता ॲडिशन करताना बघा, खाली इथे फक्त युनिट प्लेसला काय आहे, 8 आहे. मग इथे 9 + 2 = 11 + 1 = 12. सो कॅरीओवर, इथे कॅरीओवरला काय जाणार आहे, 1. मग इथे 6 + 1 = 7 + 1 काय येणार आहे, 8, आणि इथे 8 + 1 = 9. सो इथे आन्सरमध्ये काय लिहिणार आपण, हेन्स 819 इंटू 12 = 9828.
चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे 545 इंटू 38. सो 545चं आपल्याला कधी काय करायला लागेल, एक्सपांडेड फॉर्म लिहायला लागेल. सो 500 + 40 + 5 आणि 38चा एक्सपांडेड फॉर्म काय होईल 30 + 8. सो आता मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो इथे मल्टिप्लिकेशन साईन येईल, इथे काय येईल 500, मग येईल 40, मग येईल 5 आणि ते खाली काय येणार आहे 30 + 8, 30 and 8. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. ते वेगळ्या पेनने दाखवते. इथे बघा 3 5 किती येणार आहे 15 आणि मग त्याच्यानंतर 30चा एक 0 आणि हे 2 0 म्हणजे किती येणार आहे 3 0, 15,000. त्याच्यानंतर 3 4 किती येणार आहे 12 आणि मग 0, 30चा एक 0 आणि 40चा एक 0, ते 2 0 इथे येतील. त्याच्यानंतर 5 3 किती होतं 15 होतं आणि मग 30चा एक 0 राहिलेला तो घ्यायचा इथे. आता 8ने मल्टिप्लाय करूयात. 8 5 40 आणि मग 500चे 2 0 इथे घ्यायचे. आता इथे परत 8 4 किती येणार आहे 32 आणि मग 40चा 0 आणि 8 5 40. आता बघा इथे हे मुद्दाम आता मी रेड पेनने दाखवलं म्हणजे तुम्हाला कळेल की हे जे रेड पेनने आहे त्याचीच फक्त ॲडिशन करायची आहे. ठीक आहे. हे बाकीचे नंबर कुठलेही घ्यायचे नाही आहेत. हे जे आपण रेड पेनमध्ये लिहिलेले आहे त्याची फक्त ॲडिशन येईल. सो त्याची ॲडिशन करून घेऊ आपण. 15,000 येईल पहिले, मग येईल 4,000, मग येईल 1,200, मग येईल 320, मग येईल 150 आणि मग येईल 40. हे तुम्ही नीट एकाखाली एक लिहून घ्या जरी मी लिहिलेलं नसलं तरी. इथे बघा पहिले काय येणार आहे सगळ्याच्या मागे 0 आहे, सो 0च येईल. आता 10 प्लेसला काय आहे 2 5 आणि 4. सो 5 + 4 = 9 अँड 9 + 2 = 11. सो इथे येणार आहे 1, कॅरी ओव्हरला इथे गेला 1. आता 100 प्लेसला काय आहे 2 आणि 3 आणि 1 आहे. सो 3 + 1 = 4, 4 + 2 = 6, + 1 = 7. सो इथे 7 येईल. त्याच्यानंतर 1000 प्लेसला बघा काय काय आहे 5 4 आणि 1. सो 5 + 4 = 9, 9 + 1 = 10. सो इथे आला 0, कॅरी ओव्हरला गेला 1 आणि 1 + 1 = 2. सो हेन्स आन्सर काय आलेलं आहे आपलं, हेन्स 545 इंटू 38 = 20,710. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे 953 इंटू 38. सो आता एक्सपांडेड फॉर्म आपण आधी नेहमीप्रमाणे लिहून घेऊ. 953चा काय येईल 900 + 50 + 3 आणि 38चा काय येईल 30 + 8. सो इथे टेबलमध्ये लिहून घेऊ आपण. काय येणार आहे पहिले 900, मग 50 आणि मग 3 आणि मल्टिप्लाय कशाने करायचं आहे आपल्याला 38ने. सो तो नंबर इथे खाली येईल 30 आणि 8. चला आता आपल्याला काय करायचं आहे 30 इंटू 900 म्हणजे पहिले काय करायला लागेल आपल्याला 3 इंटू 9 करायला लागेल. 3 इंटू 9 काय आहे 27 आणि मग 0 किती आहेत 1 2 3. सो 3 0 इथे घ्यायचे. आता पुढे आहे 30 इंटू 50. सो पहिले काय करायला लागेल 3 इंटू 5. सो 3 5 = 15 आणि मग 2 0 घ्यायचे. तसेच पुढे 30 इंटू 3 = 90, 3 3 = 9 आणि पुढे 0. आता 8ने मल्टिप्लाय करायचं आहे. 8 9 किती 72 आणि मग हे 2 0 पुढचे तसेच. 8 5 40 + 0 हा आणि 8 3 24. आता हे जे रेडमध्ये आहेत नंबर्स या सगळ्याची ॲडिशन म्हणजे आन्सर येईल. सो पहिले काय येईल 27,000 प्लस काय येणार आहे पुढचं 7,200 प्लस 1,500 प्लस 400 प्लस 90 प्लस 24. ठीक आहे. हे नीट एकाखाली एक लिहून घ्या म्हणजे चुकणार नाही. पहिले काय येईल मग इथे 4 येईल कारण सगळीकडे 0च आहे. आता इथे 10च्या प्लेसला काय आहे 9 + 2 म्हणजे 11. कॅरी ओव्हरला कुठे जाणार इथे 1 100च्या वरती 100 प्लेसच्या वरती. सो इथे 2 + 5 = 7, 7 + 4 = 11 आणि मग 11 + 1 = 12. सो इथे 2 येईल. मग कॅरी ओव्हरला इथे 1 येईल. सो 7 + 7 किती येणार आहे 14, 14 + 1 = 15 आणि हा कॅरी ओव्हरला जो घेतला आहे तो 16. सो इथे 6 येईल. कॅरी ओव्हरला 1, 2 + 1 =
3. म्हणजेच हेन्स आपल्याला आन्सर काय मिळालेलं आहे 953 इंटू 38 इज इक्वल टू 36,214. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट काय आहे 610 इंटू 45. आता इथे आपल्याला काय करायला लागेल आधी मग 600चं काय करायला लागेल 610चं 600 प्लस 10 एक्सपांडेड फॉर्म आणि 45चा एक्सपांडेड फॉर्म काय होईल 40 प्लस 5 म्हणजे ह्याला आपल्याला ह्यानी मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथे टेबलमध्ये लिहून घेऊयात. काय येईल पहिले 600 येईल, मग येईल 10. मग हा 0 घ्यायचा का नाही, कारण कुठल्याही 0ला त्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे 0च येणार आहे. आणि मग मल्टिप्लाय कशाने करायचं आहे आपल्याला 45ने. सो तो नंबर इथे पहिले येईल 40 आणि मग 5. आता आपण मल्टिप्लिकेशन करूयात. आता इथे काय बघा 6 आणि 4 आहे. 6 4 किती 24 आणि मग 0 किती आहेत 1 2 आणि 3. सो हे 3 0 असे इथे घ्यायचे. त्याच्यानंतर 4 इंटू 1 इज 4 आणि मग 0 किती आहेत 2. सो हे 2 0 असे देतील. 5 6 30 आणि मग 2 0 5 10 50. म्हणजे आता हे सगळे जे रेड नंबर्स आहेत त्याची आपल्याला काय करायची आहे ॲडिशन, म्हणजे मग आपल्याला आन्सर मिळेल. सो काय येईल पहिले 24,000 प्लस पुढचं काय आहे 3,000 प्लस 400 प्लस 50. सो इथे 0 5 इथे 4 पण इथे 100च्या जागी फक्त 4 आहे. सो 4 प्लस 3 इज 7 आणि 2 म्हणजे आन्सर काय आलेला आहे हेन्स 610 इंटू 45 इज इक्वल टू 27,450. चला नेक्स्ट बघा काय आहे 407 इंटू 55. सो आधी ह्याचा आपण एक्सपांडेड फॉर्म लिहून घेऊ 407चा. सॉरी पुढचं नवीनच लिहिते 407 म्हणजे काय येणार आहे 400 प्लस 0 प्लस 7 बरोबर. 10च्या जागी काहीच नाही आहे सो 0 आणि 55चा एक्सपांडेड फॉर्म काय येणार आहे 50 प्लस 5. सो आता आपण मल्टिप्लिकेशनचं टेबल लिहून घेऊ. आधी पहिले काय येणार आहे 400 आणि मग 0 घ्यायची गरज नाही, डायरेक्ट आपण 7 लिहायचं आहे आणि मल्टिप्लाय कशाने करणार आहे 50 अँड 5. ठीक आहे. चला आता तुम्हाला माहिती आहे 5 4 काय आहे 20 आणि 0 किती आहेत 1 2 3. सो 3 0 असेच येतील इथे. त्याच्यानंतर 5 7 35 आणि मग 50चा एक 0. 5 4 20 400चे 2 0 आणि 5 7 35. सो ह्या सगळ्याची ॲडिशन करूयात. सो पहिले काय आहे 20,000 आहे, त्याच्यानंतर 2,000 आहे, त्याच्यानंतर 350 प्लस 35. सो इथे 5 असे झाले. 5 प्लस 3 इज 8. 100च्या इथे फक्त 3 आहे सो 3 तसाच. 1000च्या इथे पण फक्त 2 आहे आणि 10,000च्या इथे पण फक्त 2 आहे. सो आन्सर काय आलं आहे आपलं हेन्स 407 इंटू 55 इज इक्वल टू 22,385. चला नेक्स्ट बघूयात 781 इंटू 90. आता 781चा एक्सपांडेड फॉर्म करून घेऊ. काय होणार आहे 700 प्लस 80 प्लस 1 आणि 90चा काय होणार आहे 90 प्लस 0. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त 90ने मल्टिप्लाय करायचं आहे, 0 घेऊन उपयोग नाही. सो इथे टेबलमध्ये लिहून घेऊ आपण 700 80 आणि 1 आणि इथे लिहिताना इथे काय येईल मग 90 आणि खाली 0 लिहूयात, पण 0ने मल्टिप्लाय सगळ्याला केल्यावर काय येणार आहे सगळं 0च येणार आहे. सो इथे 9 7 तुम्हाला माहिती आहे किती आहे 63 आणि मग 0 किती आहेत 1 2 3 3 0 इथे येणार. त्याच्यानंतर 9 8 72 आणि मग 2 0 आणि 91 90 आणि हे सगळं काय येणार आहे खाली 0च येणार आहे. सो ॲडिशन फक्त कशाची करायची आहे या वरच्या नंबरची. सो 63,000 प्लस 7,200 प्लस 90. सो 0 9 त्याच्यानंतर 2 7 प्लस 3 इज 10 कॅरी ओव्हरला 1 आणि 6 प्लस 1 इज 7. सो आन्सर काय मिळालं आहे आपल्याला 781 इंटू 90 इज इक्वल टू 70,290.
चला नेक्स्ट क्वेश्चन मी रीड करते. द कन्सेशनल रेट ऑफ वन इंग्लिश डिक्शनरी इज ₹175. इफ 31 स्टुडंट्स इन अ क्लास गिव्ह देअर टीचर दॅट अमाऊंट फॉर द डिक्शनरी, हाऊ मच मनी हॅज द टीचर कलेक्टेड. म्हणजे कन्सेशन रेट काय दिलेला आहे, कन्सेशनल म्हणजे काय, थोडंसं डिस्काउंट दिलं आहे. म्हणजे समजा 200ची डिक्शनरी असेल तर ती शाळेतल्या मुलांना किती रुपयाला देणार आहे, 175ला. तर असे 31 स्टुडंट्स आहेत, त्या सगळ्यांनी मिळून काय केलं, हे एवढे सगळे पैसे प्रत्येकाने त्यांच्या टीचरकडे जमा केले. मग त्या टीचरकडे किती पैसे जमा झाले, सगळ्यांचे मिळून किती पैसे आले ते आपल्याला फाईंड करायचं आहे. म्हणजेच मग आपल्याला काय करायला लागेल, 175 × 31 करायला लागेल. इथे काय आहे, रेट ऑफ डिक्शनरी, वन डिक्शनरी काय आहे 175, नंबर ऑफ चिल्ड्रन किती आहेत 31. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. त्याच्याकरता आधी आपल्याला काय करायला लागेल, 175चा एक्सपांडेड फॉर्म लिहायला लागेल. तो काय आहे 100 + 70 + 5 आणि 31चा काय आहे 30 + 1. आता आपण मल्टिप्लिकेशन करूया. सो 100 मग येणारे 70 येणारे 5 आणि मल्टिप्लाय कशाने करायचं आहे 30 and 1. चला तर हे करूयात आपण. 3 1 जा 3 आणि 0 किती आहेत 1 2 3. त्याच्यानंतर 3 7 जा किती आहे 21, 0 किती आहेत 2. 3 5 जा 15 आणि 3च्या मागचा 0 घ्यायचा आहे. सो 150 झाले. आता 1 या सगळ्या नंबर मल्टिप्लाय करायचा म्हणजे सेम नंबर येणार आहे 70 and 5. आता ह्या सगळे रेड नंबर्समधले जे आहे त्याची ॲडिशन येईल. सो काय येणार आहे 3000 प्लस काय आहे 2100 प्लस 150 प्लस 100 प्लस 70 प्लस 5. ठीक आहे. तर या सगळ्याची आपण ॲडिशन करून घेऊ आधी. युनिट प्लेसला काय आहे फक्त 5, त्याच्यानंतर 10 प्लेसला आहे 5 and 7. सो 5 + 7 इज 12. कॅरी ओव्हरला 1 जाणार आहे. 1 + 1 + 1 इज 3 + 1 किती येणार आहे 4 आणि त्याच्यानंतर 3 + 2 इज 5. म्हणजे काय अमाऊंट आली आहे 5425. सो आपण आन्सरमध्ये काय लिहिणार खाली प्रश्न काय विचारला, हाऊ मच मनी हॅज द स्टुडंट टीचर कलेक्टेड. सो टीचर कलेक्टेड ₹5425 फ्रॉम स्टुडंट्स. चला नेक्स्ट क्वेश्चन मी रीड करते. हा लास्ट क्वेश्चन आहे आपला मल्टिप्लिकेशनच्या लेसनमधला. अ व्हॅन कॅरीज 205 crates ऑफ मँगोज. इफ ईच क्रेट कंटेन्स 48 मँगोज, हाऊ मेनी मँगोज आर देअर इन द व्हॅन. म्हणजे एका क्रेटमध्ये किती मँगो आहेत 48 आणि अशा किती क्रेट आहेत 205. सो म्हणजे हे मल्टिप्लिकेशन केलं आपलं तर आपल्याला कळेल की हाऊ मेनी मँगोज आर देअर इन द व्हॅन. किती मँगोज त्या व्हॅनमध्ये होते ते आपल्याला कळेल. सो इथे लिहून घेऊ आपण आन्सरमध्ये. पहिले येईल क्रेट्स ऑफ मँगोज किती होते ते 205. आणि नंबर ऑफ मँगोज इन वन क्रेट किती होते, नंबर ऑफ मँगोज इन वन क्रेट किती होते 48. सो सोल्युशनमध्ये काय येणार आहे 205 × 48. आता 205चा आपण काय करायचं आहे एक्सपांडेड फॉर्म 200 + 5 येईल आणि 48चा काय येईल 40 + 8. सो आता मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण 200 आणि 5 आणि मल्टिप्लिकेशन कशाने करायचं आहे 40 आणि 8नी. ठीक आहे. सो आता 4 2 जा किती आहे 8 आणि मग 3 0. 4 5 जा 20 आणि मग हा 1 0. 8 2 जा 16 मग 2 0 आणि 8 5 जा 40. सो आता ह्याची ॲडिशन करून घेऊ आपण. कशाची येणार आहे 8000 + 1600 + 200 + 40. सो 0 10 प्लेसला फक्त 4 आहेत, 100 प्लेसला 6 + 2 इज 8 आणि इथे 8 + 1 इज 9. सो आन्सर काय आलेला आहे 9840. किती म्हणजे हे काय झालं हे टोटल मँगोज होते व्हॅनमध्ये. सो आपण काय लिहिणार आन्सरमध्ये येणार देअर आर 9840 मँगोज इन अ व्हॅन. ठीक आहे. इथे आपला मल्टिप्लिकेशनचा लेसन संपलेला आहे. तुम्हाला आवडला असेल समजलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. जर कुठे अडलं असेल तर परत तो व्हिडिओ मागे करून परत एकदा बघा म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे. थँक्यू.